हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जगभरातील मोठी आंतरराष्ट्रीय विमानतळ ठप्प, मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमानसेवा विस्कळीत। विमानसेवा पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे लंडन शेअर बाजार ठप्प, स्काय न्यूजचं प्रक्षेपण थांबवण्यात आलं, तर जगभरात आयटी आउटेजची समस्या। भारत सरकारने मायक्रोसॉफ्ट कंपनीशी संपर्क साधत सर्व्हरमधील बिघाडाबाबत माहिती घेतली, तर ऑस्ट्रेलिया सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे ब्रिटन सरकारने रेल्वे सेवा बंद केली, तर इस्रायलच्या बँक सेवांवर मोठा परिणाम। पूजा खेडकरांवर यूपीएससीकडून गुन्हा दाखल, निवड रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी, खोटी कागदपत्र सादर केल्याने कारवाई। तुमची निवड का रद्द करू नये, पूजा खेडकरला यूपीएससीची नोटीस, पूजा खेडकरला यूपीएससीकडून कारणे दाखवा नोटीस। विधानसभेत काँग्रेस फवियातून सर्वाधिक जागांवर दावा करणार, कार्यकारिणीच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा, विधान परिषदेत फुटलेल्या आमदारांवर दिल्लीत निर्णय होणार। लोकसभेत अजित पवार गटाच्या नेत्यांनी मदत केली नाही, अजित पवारांच्या काही आमदारांनी मवियाला मदत केली, कोर कमिटीच्या बैठकीत भाजप नेत्यांचा आरोप, सूत्रांची माहिती। उज्ज्वल निकम यांची भाजपच्या प्रवक्तेपदी निवड, काही दिवसांपूर्वीच निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती, सरकारी वकील असतानाच निकम यांची प्रवक्तेपदी वर्णी। मीडियाला बाईट देण्यासाठी भाजपकडून नेत्यांची नेमणूक, सकाळी 4 नेत्यांची टीम तर दुपारी 6 नेत्यांची टीम मीडियाशी बोलणार। शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा दिलासा, पवार गटाचं तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह कायम, तुतारीसारखी दिसणारी इतर चिन्ह गोठवली। निवडणूक आयोगाने बिगुल आणि तुतारी चिन्ह गोठवलं, पवार गटाला या चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत फटका बसला होता, पवार गटाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाचा निर्णय। साताऱ्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन, नागरिकांना उद्यापासून शिवकालीन वाघनख पाहता येणार। यापुढे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा राज्य सरकारचा अधिकृत कार्यक्रम होणार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा। मित्रपक्षांचं खच्चीकरण करणं ही भाजपची नीती, लोकसभेला शिंदे गटाला 15 जागा देण्याची काहीही गरज नव्हती, शिंदेना 15 जागा दिल्याने विधानसभेत अडचण होण्याची शक्यता, भाजप नेत्यांची कोर कमिटीच्या बैठकीत तक्रार, सूत्रांची माहिती। मित्रपक्षांचं खच्चीकरण करणं ही भाजपची नीती, सुप्रिया सुळे यांचा भाजपवर निशाणा। काही लोकांना आधी सुपरमॅन आणि नंतर देव बनायचं असतं, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, तर नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांना या ताज्या अग्नी क्षेपणास्त्राची माहिती मिळालीच असेल, काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका। सुपरमॅनच्या पायाखालची बहुमताची सतरंजी कॉमन मॅनने खेचून घेतली, मोहन भागवतांच्या वक्तव्यावर भाजपनं चिंतन करावं, खासदार संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। महाराष्ट्रातील जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावरचा काळा रंग दूर करा, अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून अमोल कोल्हेंचा निशाणा। विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधी कारवाईला स्थगिती, भर पावसात अतिक्रमणांवर हातोडा कशासाठी, मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा, नरेटिव्हची नाही, भाजप आमदार प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंवर निशाणा। आरटी प्रवेशाबाबत राज्य सरकारचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य, हायकोर्टाने राज्य सरकारच्या अध्यादेशावर ओढले ताशेरे। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज, 200 ते 500 मिलीमीटर पावसाचा हवामान खात्याकडून इशारा। गडचिरोली जिल्ह्यात एकाच दिवसात 270 मिलीमीटर पावसाची नोंद, सूर्यापल्ली गावात पुराचं पाणी शिरल्याने घरांचं नुकसान, गडचिरोलीला रेड अलर्ट जारी। रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यासह 6 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट, तर राज्यात आज वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता, पुणे हवामान खात्याचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।